आतापर्यंत डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वातलं सरकार होतं. 15 ऑगस्ट 1947 साली हा देश स्वतंत्र झाला. त्यावेळी मदतून नाही. आपल्या भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद आवाज, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय महसूल मंत्री आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी पोहोचले. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहून साहेबांचं स्वागत करावं. बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा बावनकुळे साहेब आगे बढ़ो. सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दादा ए बाबा ए थोडा मागे ना. ए दादा तसे चादूर बाजार नगर परिषद आणि थोडा बाजूवर आहे मित्रा. ये ना इकडे वेळेवर भांडण नको करू. सर तिकडे प्रचार सभेला उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य उपस्थित नवनीतताई राणा, डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब खासदार, केवलरामजी काळे, प्रवीणभाऊ कोटे पाटील, जयंतरावजी जयंकर, दिनेशजी सूर्यवंशी, माजी आमदार रविदासजी भिलावेकर जिल्हाध्यक्ष, त्यानंतर आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सन्माननीय रुपालीताई, चांदूर बाजारच्या कांताताई अहिर, त्यानंतर अविनाशजी गायगोले अंजनगावचे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार, तसेच नलिनीताई प्रकाशराव भारसाकडे या दर्यापूरच्या उमेदवार आहे आणि सर्व नगरसेवक पदासाठी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व नगरसेवक जे होणारे आहेत भविष्यात. आता 2 तारखेला 3 तारखेला गजूभाऊ कोल्हे, त्यानंतर रुपेशभाऊ ढेपे, ऍडव्होकेट कमलकांतजी लाडोळे साहेब, इथे गोष्टी समाजाचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री बेलसरे साहेब, नितीनजी गुडदे, सुधीरजी नसे, सर्व सरचिटणीस, गोपालभाऊ चंदन, नैनाताई जोशी, त्यानंतर सदाशिवराव फडके आणि उपस्थित सर्व मान्यवर. आपल्या या 4ही नगर परिषदमध्ये ऐतिहासिक अशी निवडणूक होत असून आणि जुळवा नगरी सर्वात मोठी नगर परिषद असलेली, 99,656 मतदान असलेली, 41 नगरसेवक असलेली, त्यापैकी 38 नगरसेवक आपण उभे केलेले असल्याने नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या रुपालीताई मातने या उमेदवार आहेत. आपल्याला माहिती आहे एकतर्फी निवडणूक झालेली आहे, कोणी प्रतिस्पर्धी नाही आणि कोणाजवळ सांगण्यासाठी काही अजेंडा नाही. आपल्याजवळ सांगण्यासारखं भरपूर आहे. केंद्रात नरेंद्रजी मोदी यांच्या 2014 पासूनचे आपण विकासात्मक कामं आणि धोरणं, मग राष्ट्रीय असो, आंतरराष्ट्रीय असो, राज्यीय असो की आपल्या स्थानिक लेव्हलवरचे असो, त्यानंतर महाराष्ट्र राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखे डोळस नेतृत्व आपल्या सोबत आहे, आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे असे अतिशय दिवाणदार पद्धतीने. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अतिशय सुरेख पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जिल्ह्याला विकासाची गंगा आणण्याचं काम आमच्या माध्यमातून ते करीत आहे. त्यानंतर एक सरकारचा पाईक म्हणून आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आमदार इथे आपल्या सेवेत तत्पर आहे आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष आणि नगरसेवक संपूर्ण निवडून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. कारण इथे ड्रेनेज सिस्टीम नाही, इथे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याच्यानंतर इथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न आहे, इथे रोडच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे, इथे रोड व्यवस्थित नाहीत. व्यापारी असो, डॉक्टर असो, वकील असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, यांना सुरक्षा म्हणून
आणि शेतमजुरांना न्याय म्हणून एखादा धंदा नाही किंवा उद्योगधंदा कुणी आणू शकणार नाही 20 वर्षात. मी टीका करण्यासाठी जो वर जरी नसलो तरी पण ते सांगायचं ते सांगावं लागेल की गेल्या 20 वर्षात आपण इथं विकास खुंटवला. म्हणजे खऱ्या अर्थानं जर विकास करायचा असेल तर मी नम्रपणे आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच्या विचार प्रणालीचं जे पॅनल आहे आपलं, जे भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे किंवा नगरसेवकाचे, यांना प्रचंड मताने आपण विजयी करावं. मी जास्त बोलणार नाही. आपल्या तांदूळ बाजार ते अंजनगाव फाट्यापर्यंत 2 पदरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर आहे. घरकुलाच्या पियर पट्ट्याचा 1980 चे प्रकल्प जे प्रकरण कलेक्टर ऑफिसमध्ये प्रलंबित होते, साहेबांनी साहेबांच्या चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनात 565 रेडी आहे आणि फक्त ते 5 तारखेला आपण वाटणार होतो. परंतु दुर्दैव असं की 4 तारखेला आचारसंहिता लागली, त्याच्यामुळे पट्टे वाटप होऊ शकलं नाही. मी शब्द दिला होता माझ्या इलेक्शनच्या वेळेस. पहिला मुद्दा होता की पीआर कार्ड हे प्रत्येकाच्या नावानं अतिक्रमण नियमाकुल केल्याशिवाय राहणार नाही. तो मुद्दा निकाली काढलेला आहे. असंच आपण समजावं. इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पट्टे वाटपाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने घ्यायचा आहे. आणि मी सांगतो साहेब, या शहराला प्रचंड असं गुन्हेगारी स्वरूपाचं यांनी घेरलेलं असून बऱ्याच 10 महिन्यात मी 15 महिन्यात मी बऱ्याच अंशी याला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. अतिक्रमण असो की सामान्य माणसाला न्याय असो तो देण्याचा मी प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट सांगायचं झाल्यास इथे कोणता उद्योगधंदा नाही. इथे अचलपूर असं शहर आहे, अचलपूर, की तिथे मजूर वर्ग जास्तीत जास्त राहतो, गोरगरीब जनता जास्त राहते. त्याच्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही साहेब. परंतु 20 वर्षाची तुलना हे 5 वर्षात सोबत होणार नाही. परंतु त्याला वेळ जरी लागला असेल तरी इमानदार नेतृत्व महाराष्ट्रात देशात महाराष्ट्रात आणि माझ्यासारख्या मी स्वतःला हे समजतो की मला हे संधी आपण मिळवून दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम नगराध्यक्षासोबत आणि नगर परिषदेच्या सर्व सदस्यांसोबत मला मिळावी ही मी आशा करतो. आणि सर्वांना आवाहन करतो की नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं. काही नवखे उमेदवार आहे, काही बरेच गरीब घरचे उमेदवार आहे साहेब. जवळपास कोणी वेटर आहे, कोणी कामगार आहे, कोणी काम करतो, कोणी शेतकरी आहे. तर अशा लोकांना आपण संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं जनतेच्या हाती आहे. जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन त्यांना विजयी करावं, सेवेची संधी द्यावी ही आपल्या प्रार्थना करतो, आपल्या जवळ नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या जिल्ह्याच्या माजी खासदार सौ नवनीत राणा यांना मी विनंती करतो की आपण या मतदार राजाला संबोधित करावं. आणि आम्ही 4ही महामंत्री आमचे जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी भिलावेकर साहेब, कुंदनजी यादव शहराध्यक्ष यांना विनंती करतो की साहेबांचं स्वागत करावं. भारत माता की, एक बार जोश दिखाइए. भारत माता की. आदरणीय मंचवर उपस्थित आमचे या जिल्ह्याचे गार्जन मिनिस्टर, या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर. आता आपण बावनकुळे साहेब, मंत्रीपेक्षा पालकमंत्रीपेक्षा आम्हाला आमच्या परिवारातलेच वाटतात. कारण पहिला पालकमंत्री आहे या जिल्ह्यामध्ये. महिन्यातून 3-4 वेळा या जिल्ह्यामध्ये येऊन प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं. हा पहिलाच पालकमंत्री, मला 13 वर्ष झालेले आहे. पहिला पालकमंत्री आहे 1 to 1 कार्यकर्त्यांच्या नावापासून, 1 to 1 गावाच्या समस्यापासून
कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रत्येक पत्रापासून, शेतकऱ्यांच्या अडचणीपासून एकही पत्र त्यांना दिलं. अतिवृष्टीमध्ये दादा मला आठवते, मी अंजनगाव दर्यापूरमध्ये सर्वे करायला गेली होती आणि जेव्हा मी दादांना फोन केला, बावनकुळे साहेबांना, की साहेब आमचे अमरावतीचे काही तालुके सोडण्यात आले, आपण एकदा लक्ष देऊन ते पूर्णचे पूर्ण तालुके अमरावतीचे आले पाहिजे आणि अतिवृष्टीचे पैसे हा शेतकऱ्यांना भेटले पाहिजे. विदिन 15-20 मिनिट्स, 15 ते 20 मिनिटात दुसरी कॉपी निघते जीआरची आणि त्या कॉपीमध्ये जे सुटलेले तालुके होते ते तालुक्याचे नाव त्याच्यात आले. एवढा ऍक्टिव्ह आणि इमिजिएट ऍक्शन वाला पालकमंत्री, गार्जियन मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर मी माझे 13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही पाहिलं. या मंचावर आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, आमचे या क्षेत्रातले अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे, आमचे बिलावेकर साहेब, गुंदिले साहेब, मेलघाट क्षेत्राचे आमचे आमदार केवल भाऊ, बुंदिले साहेब, दिनेश भाऊ, रुपेश दादा, अभ्यंकर दादा, कमलकांत दादा, संजू भाऊ, जोशीताई आणि सगळे पदाधिकारी या मतदारसंघाचे या मंचावर उपस्थित आणि ज्यांचे प्रचाराकरिता तुम्ही आणि आपण इथे सगळे उपस्थित झालो आहे, अशी आमची रुपालीताई, अभय दादाची मिसेस रुपालीताईसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार ताळी मारून त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. महात्मे भाऊ, बीजेपीने बिहारमध्ये सगळ्यात यंगेस्ट मुलीला तिकीट देऊन हे दाखवून दिलं की येणारं भविष्य जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात यंग इंडिया म्हणून, आणि महिलांच्या पाठीशी एक नवीन मुलीला 25 वर्षाची तिकीट देऊन त्याला आमदार तिथे केला. आणि आबेदादाचे केसमध्ये 23 वर्ष ज्या माणसांनी या मतदारसंघामध्ये जेवढे केस झाले, गणपतीमध्ये दगड फेकण्याचे पासून या मतदारसंघामध्ये जेवढे दंगे झाले, त्यानंतर फिन्ने मिलमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ते संघर्ष करत आहे आणि 23 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केलं, भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा विश्वास कार्यकर्त्यांना दाखवून दिला आहे की जो पक्षासोबत एकनिष्ठ राहील, जो पक्षाबरोबर ताकदीने उभा राहील, जो पक्षासाठी जीवाचा रान करण, जे पक्षासाठी जेवढेही केसेस लावता आले तेवढे केसेस अंगावर गेल्या 23 वर्षामध्ये अभयदादांनी लावून घेतल्या. आज त्याचे कार्याची पावती भारतीय जनता पार्टीने अभयदादाच्या मिसेसला तिकीट देऊन हे दाखवून दिलं, आम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे, तुम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे. आपल्याला मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी मागे राहू देणार नाही. 23 वर्षानंतर अभयदादाला न्याय भारतीय जनता पार्टीने दिला. आता सगळी बारी तुमचे पदरात आहे. बरेचसे लोक वेगळी वेगळी गोष्टी बोलान. आमचे जेव्हा या क्षेत्रामध्ये आम्ही लायब्ररी बनवणारच आहे, आम्ही चांगले गार्डन तयार करणारच आहे. 200 बेडेड हॉस्पिटल जे आमचे मुख्यमंत्री असताना आमचेच सरकारने, आपली सरकारने भारतीय जनता पार्टीचे असताना 200 बेडेड हॉस्पिटल दिला. आता आमचे प्रवीण भाऊ जे काम करत आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये मेलघाट, अचलपूर मतदारसंघाचे लोक सगळे ट्रीटमेंटसाठी अचलपूरमध्ये येतात. ते 200 जर बेडेड खाट कमी पडले तर त्याला पुढे कसे वाढवायचे त्याच्याकरिता आमचे प्रवीण दादा मदत करन आणि अभय भाऊ त्यांच्या सोबत काम करन. मी आपल्याला आज एवढीच विनंती करते, कारण की बावनकुळे साहेब, प्रवीण दादाच्या वेळी आमचे योगीजी आले होते या क्षेत्रामध्ये आणि योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं की बटोगे तो कटोगे और इस बार ना बटेंगे ना कटेंगे और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे. परसों के दिन हमारे मोदी जी ने धर्म का ध्वज जो अयोध्या में
पाकिस्तान से उंगलियां उठाई जा रही हैं कि अपने विचारों को लेकर देश के प्रधानमंत्री दूसरे लोगों को नीचे गिराने की कोशिश कर रहे हैं। मैं आप लोगों से विनती करूंगी, जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है। क्या चलाना है? जाकर उंगली काटने की जरूरत नहीं है। अगर वो एक होते हैं तो हमने हमारी एकता बाहर आके दिखाना चाहिए। कोई उंगली दिखाएगा तो उंगली काटने की भी तैयारी हम लोगों में होनी चाहिए। कितने लोगों ने तैयारी की है कि अभय भैया को न्याय मिलना चाहिए। 23 वर्ष का कार्य कीर्ति जो उन्होंने किया भारतीय जनता पार्टी के लिए, अभी हम उनके लिए तैयार है। हाथ ऊपर करके मुझे दिखाइए। रूपाली दीदी, आपको चिंता करने की जरूरत नहीं। जब मैं उस दिन आपके घर में आई तो एक अबे भैया की बहन कर जो दुख मैंने वो घर में देखा है। आज भी जो शिवन काम आप करते हैं, सिलाई का काम करते हैं, यहां से पता लगता है कितने ईमानदारी से अबे मातने ने 23 वर्ष भारतीय जनता पार्टी को दिया है। मैं आप लोगों को विनती करूंगी, अबे भैया मटन नहीं बांट सकता, अबे भैया दारू नहीं पिलाएगा, अबे भैया अचलपुर मतदार संघ को प्रवीण भैया की साथ लेकर ये मतदार संघ में आगे बढ़ाने का काम करेगा। विकास को साथ दीजिए, सच्चे कार्यकर्ता के साथ खड़े रहिए। पैसा आज मिलेगा, कल कोई नहीं देगा। अगर अचलपुर में एकता रहेगी तो कोई पत्थर दुर्गा देवी पे नहीं फेंकेगा। अचलपुर में एकता रही तो गणपतियों में हरा झंडा कोई सामने लेके खड़ा नहीं होगा। अचलपुर में एकता रही तो हमारी बहन बेटियों को कोई नजर से उठा के देख नहीं पाएगा। और ये एकता हम लोगों को हर बार दिखाना है। अचलपूर में ज्या पद्धतीने आमचे प्रवीण भाऊला मतदान देऊन तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, एवढा साधा माणसं आमदार म्हणे कठीणच आहे। त्या दिवशी 4 दिवस 5 दिवस आधी एक लग्नात गेले, लग्नात वरात पूर्ण खुर्चीवर बसली होती। आपल्या अचलपूरच्या मतदारसंघाचे आमदार जाऊन जेवढे वराती होते त्यांच्यासोबत जाऊन खाली बसले आणि एवढ्या नम्र पद्धतीने तिथे बोलायला लागले, प्रवीण भाऊ इमानदारींना वेळ लागते पण एकदा येते तो बोलते ना छप्पड़ फाड़ के आता है वैसी आपण आहे। प्रवीण दादा, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय प्रत्येक ठिकाणी ना बोलताना ना विचारताना तिथे पोहोचून जाताय। आणि रूपाली ताई, आपके साथ हम जैसे कार्यकर्ता बहुत ईमानदारी से, पूरी ईमानदारी से आपके साथ हम खड़े हैं, क्योंकि हम किसी व्यक्ति के लिए नहीं, हमारे भगवे के लिए जान देते हैं और उनके लिए हम सब तैयार हैं। मी आमचे अंजनगावचे, अंजनगावमध्ये नगर अध्यक्षासाठीचे उमेदवार दिला अविनाश भाऊ गायकोले, सिव्हिल इंजिनियर माणूस आहे आमचं। आमचे उमेदवार क्षेत्राला काय हवं असते की चांगल्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, चांगल्या पद्धतीने विकास केला पाहिजे, इमानदारीने, डेडिकेशननी, एज्युकेशननी सगळी गोष्टीची मदत त्या क्षेत्राला झाली पाहिजे। आणि अंजनगावमध्ये तसं आहे। आनंद टेकू आई, हमारी काकू कांता काकू आई ये खड़े हैं। आनंद, तेरे लिए भी वही शब्द है, दिन भर अपने विचारों के लिए जीना, सुबह से रात तक कोई चीज का स्वार्थ ना देखते हुए सिर्फ पक्ष और पक्ष के झंडे के लिए काम करना। आनंद, आपको और हमारी काकू को बहुत बहुत शुभकामनाएं। बहुत लोग कोशिश कर रहे हैं कि मतदानों का विभाजन करें। क्या कर रहे हैं? बहुत लोग मतदानों का विभाजन करने की कोशिश कर रहे हैं। मैंने कह दिया है, इस बार विभाजन भी नहीं होगा और मतदान एक भी, जिसके खून में छत्रपति शिवाजी महाराज के विचार अगर होंगे तो एक भी मतदान भगवा छूट किसी और को ये क्षेत्र में नहीं जाएगा। ये विचार लेकर बावनकुळे साहेब,
या मतदारसंघामध्ये आम्हाला काहीच जास्त अपेक्षा नाही आहे. या मतदारसंघामध्ये जे फिने मिल आहे त्याच्यासाठी आपण मीटिंग घेतली, प्रवीण भाऊनी घेतली, रवी भाऊ सगळे मिळून आपण या फिने मिल साठी मीटिंग घेतली. मला आपल्याकडनं आमच्या क्षेत्राचे जे एवढे मजदूर आहेत त्यांना एवढीच अपेक्षा आहे की तो फिने मिल या क्षेत्रातली परत लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. तेवढाच फक्त शब्द आपल्याकडनं हवा आहे आणि आमची सरकार आहे ते फिने मिल सुरू होणारच, त्याच्यात कोणतीही डाऊट नाही. चांदूर बाजारचे काही प्रकल्पग्रस्त आमचे शेतकरी आहे ज्यांचे पैसे मंजूर झाले आहे पण त्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाही. त्यांना लवकरात लवकर जर आपण दिलं तर सगळे शेतकऱ्यांचे मदत होईल. मी एवढाच आपल्याला विश्वास देते की अभय दादा पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हायएस्ट लीडनी निवडून येणारी सीट आहे आणि आपण सगळे तेवढीच मेहनत करू आणि त्यांना निवडून आणू. एकदा जोरदार अबे भैया आप आगे बढ़ो, रूपाली ताई आप आगे बढ़ो, कांता काकू आप आगे बढ़ो, अविनाश भाऊ आप आगे बढ़ो. बस मी एवढंच सांगान आणि सगळ्यांना मनापासून एवढीच विनंती करान की तिन्ही कमल 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 याच शब्दाला आपण सगळे जगा आणि एकी आपली किती मजबूत आहे या क्षेत्राला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या. एवढीच मी नम्र विनंती आपल्याला करन आणि सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यानंतर आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनंती करतो आपल्याला संबोधित करावं. हा पूर्ण भारत माता की काय झालं अचलपूरला आज 2 तारखेला एवढी मोठी निवडणूक आहे आणि आवाज जर असा होईल जरा दोन्ही हात वर करून जरा मजबूतीने आपल्या मातृ ताईला प्रचंड मजबूती मिळाली पाहिजे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर. या बैठकीला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, आपले लोकप्रिय आमदार प्रवीण तायडेजी, आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माननीय नवनीत राणाजी, माननीय आमदार केवलराम काळेजी, प्रवीण पोटे काळजी करू नका सर, मेरा ऑडियो ठीक मिल रहा ना. मला माननीय मुख्यमंत्रीजी रवींद्र चव्हाणजींनी सांगितलं आहे की प्रवीण पोटेजीला पुढं अमरावती जिल्ह्यात जेवढे नगरसेवक निवडून येणार आहे त्या नगरसेवकाची मतं घ्यायची आहे. माननीय रवींद्र चव्हाणजींनी मला सांगितलं की पोटेजीला सांगा जरा निवडणूक प्रमुख करून बाकीचे एकट्या सांगतो नाही हात कापतेच नाही. त्या तुम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध जाऊ नका. या ठिकाणी उपस्थित आपले अध्यक्ष प्रभुदास बिलावेकरजी, जयंत जिडियांकर, नितीनजी गुळदे, रमेशजी बुंदिरे, गोपालजी चंदन, गजानरावजी बोल्ले, दिनेशजी सूर्यवंशी, सुधीरजी रसे, नैनाताई जोशी, कमलकांतजी लडवले, प्रतापजी अभ्यंकर, प्रमोदजी कोरडे, मुरलीधरजी माकोडे, गोपालजी तिरमारे या ठिकाणी उपस्थित आपले अचलपूर चांदूर बाजारचे आपले दोन्ही उमेदवार आमच्या रुपालीताई मातने, कांताताई अहिर, दर्या पुटे, भारताकडे, अविनाशजी गायगुले, अंजनगाव शिर्डीचे उमेदवार. खरं तर मी या ठिकाणी कुंदन यादव, आपण काळजी करू नका. पुढे कुंदन जोरात लागा, आजपासून कामात पार्टी तुमची चिंता करेल, काळजी करू नका. खरं तर आज पन्नालालजी अग्रवाल यांचं दुःखद निधन झालं, त्यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो.
बंधू भगिनींनो, 2 तारखेची निवडणूक ही निवडणूक आमच्या रुपालीताई माथने, कांताताई अहिर, नलिनताई भारसाकडे, अविनाश गायगोले यांच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक नवनीतताई राणा, अनिल बोंडेजी, प्रवीण ताडेंच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं जे सरकार आहे, या सरकारच्या माध्यमातून अचलपूरमध्ये, चांदूर बाजारमध्ये, दर्यापूरमध्ये, अंजनगाव सुर्जीमध्ये मोदीजीच्या सरकारच्या 55 योजना ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून चालतात, अंध, अपंग, निराधार, निराश्रित, एससी, एसटी, ओबीसी समाज, 18 पगड जाती, 12 मुलकेतर समाज, या सर्व समाजाकरता, सर्व वर्गाकरता ज्या योजना 55 मोदीच्या सरकारकडे येतात, त्या योजना नगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला पोहोचवण्याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकावर येणार आहे. बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, ज्या सरकारच्या माध्यमातून 48 विभागाच्या 48 योजना या अचलपूरमध्ये यावा, याकरता ही निवडणूक आहे. चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री म्हणून 750 कोटी रुपयाचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिले आहेत. या अधिकारातनं 22 योजना अचलपूर, अंजनगाव, सुरजीला येण्यासाठी निवडणूक आहे. 2 तारखेची निवडणूक ही 124 योजनाची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, जर रुपालीताई माथने आल्यात, कांताताई अहिर आल्यात, नलिनताई भारसाकडे आल्यात, तर या सर्व योजना तुम्हाला सरकारकडनं समाजाच्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचणार आहेत. आणि जर या ठिकाणी एक चुकीची बटन दबले तर माझं नुकसान नाही होणार. जोपर्यंत देवेंद्र फडणवीसजी मला मंत्री, पालकमंत्री ठेवायचा ठेवतील, 2029 पर्यंत प्रवीण आमदार आहे, आम्ही सर्व पदावर आहोत, केवळराम काळे आहोत, यांचं नुकसान नाही होणार. पण अचलपूरमध्ये 124 योजनाचं नुकसान होईल. एक जर चुकीचा नगराध्यक्ष आला तर आम्ही तर योजना पाठवू, पण हा काँग्रेसचा किंवा विरोधी पार्टीचा उमेदवार आला तर हा वाड्याचं तेल वंग्यावर टाकेल, वांग्याचं तेल वड्यावर टाकेल आणि योजनाचा बट्ट्या बोर्ड केल्याशिवाय राहणार नाही, योजनाचा बट्ट्या बोर्ड केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून 2 तारखेची निवडणूक ही या भागाच्या संपूर्ण विकासाची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने जेव्हा आपलं देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आलं त्यावेळी आपण जाहीरनामा दिला होता, संकल्पनामा दिला होता. आपण असं म्हटलं होतं, प्रवीण भाऊ, आमच्या प्रवीण ताडे, केवळराम काळेला निवडून द्या, आमच्या यावलकरला निवडून द्या. आमचे आमदार निवडून आल्यावर आपलं सरकार जर आलं तर आपण मध्य प्रदेश, छत्तीसगड प्रमाणे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची योजना सुरू करू. आणि मला या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगायचं आहे, जोपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत 2.5 कोटी लाडक्या बहिणीची योजना चालू राहील. हा निर्णय आपल्या सरकारने केला, हा निर्णय आपल्या सरकारने केला. एक कमळाचं बटन 32,000 कोटी रुपये, एक कमळाचं बटन 32,000 कोटी रुपये सरकार खर्च करणार आहे. महायुतीचं सरकार त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजना चालवणार आहे. मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये 25 वर्षापासून लाडकी बहीण योजना आहे, कारण भाजपाचं सरकार आहे. आपल्या सरकारने विचार केला, जर आपलं सरकार आलं तेव्हा आपण संकल्प केला होता निवडणुकीमध्ये, आपलं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या शेतातल्या विजेच्या पंपाचं पूर्ण बिल माफ करू. मला अभिमान आहे, देवेंद्र फडणवीसजीचं सरकार आलं, माननीय देवेंद्रजींनी शेतकऱ्याचे 27,000 कोटी रुपये माफ करून पूर्ण विजेचं बिल माफ केलं. आणि आता
पुढचे 5 वर्ष शेतकऱ्याकडनं 1 रुपया विजेचं बिल आपलं सरकार घेणार नाही. आपलं सरकार 1 रुपया विजेचं बिल घेणार नाही. बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्रजींनी परवा निर्णय केला, या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आली. माझ्या कोराडीवरनं येणारी कोळशाची वीज, खापरखेडावरनं कोळशाची वीज, चंद्रपूरवर येणारी वीज, ही कोळशावरची वीज 8 रुपये युनिट रेट आहे. म्हणजे अंजनगावमध्ये, अचलपूरमध्ये, परतवाडामध्ये 8 रुपये रेटनी वीज येतं. ही रेट जी आहे घरगुती विजेचे, हे प्रत्येक वर्षी 80 पैशांनी वाढणार आहे. 80 पैसे वाढले तर पुढच्या 2029 पर्यंत 12 रुपये रेट होणार आहे. 12 रुपये विजेचा बिल जर झालं तर अचलपूरच्या गरीब माणसाला विजेचं बिल भरता येणार नाही, इतकं महाग होणार आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी सूर्यावर तयार होणारे वीज निर्माण करण्याचा विचार केला आणि 2 रुपये 80 पैशात वीज तयार होऊन या ठिकाणी 12 रुपयाची वीज 6 रुपयाचा देण्याचा निर्णय अचलपूरमध्ये, अंजनगाव सुर्जेमध्ये होणार आहे. 50% रेट कमी होणार आहेत. हा निर्णय आपल्या सरकारने केला. बंधू भगिनींनो, देवेंद्र फडणवीस सरकारने विचार केला आहे, येणाऱ्या 30 जून 2026 पर्यंत, येणाऱ्या 30 जून 2026 पर्यंत आपलं सरकार जे गाड्या गोड्या आहे, बंगल्या आहे, मर्सडीज कार आहे, फार्म हाऊस आहेत, सर मोठे मोठे घरं आहेत, हे मोठ्या मोठ्या घराचं कर्जमाफ होऊ नये. या ठिकाणी बंगला, गाडी, घोडा आहे, त्यांचं कर्जमाफ होऊ नये. पण जो गरीब माणूस 40-40 वर्ष शेतामध्ये काम करतो आहे, त्या शेतकऱ्याचं व्याज, चक्रवाढ रोज वाढत आहे. तो आत्महत्येचा विचार करतो आहे. अशा शेतकऱ्याचं कर्जमाफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. शेतकऱ्याचा कर्जमाफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. ही गोष्ट खरी आहे. या ठिकाणी मी प्रवीण तायडेचं, डॉक्टर बोंडेजी, नवनीत राणाजी, केवलरामजी, आपलं सर्वांचा आभार मानतो. जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा तुम्ही मला फोन केला. प्रवीण तर रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या घरी येऊन बसला. उद्या सकाळी मुंबईला जावं लागतं, मंत्रालयात जावं लागेल, मुख्यमंत्री चर्चा करावं लागेल. प्रवीण तायडे, आपले मोर्शीचे आमदार यावलकर, राजेश वानखेडे, नवनीत राणा, माननीय अनिल बोंडे, प्रवीण तायडेजी, आपले यावलकरजी, केवलराम काळेजी. मला आठवते ती रात्र मी मौद्याच्या प्रवासामध्ये होतो, येऊ शकत नव्हतो. हे आमदार 1 वाजता माझ्या मानगटावर येऊन बसले आणि सांगितलं, रात्र झाली तरी चालेल, रात्र गेली तरी चालेल, पण तुम्ही जिथून आहे तिथून वापस या आणि याच्या अमरावतीच्या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान, सततच्या पावसाने झालेलं नुकसान भरून काढा. मला अभिमान देवेंद्र फडणवीसच्या सरकारचा आहे. माननीय देवेंद्रजींनी अमरावतीमध्ये जे अतिवृष्टीमध्ये सततच्या पावसानं नुकसान झालं, 1100 कोटी रुपये अमरावतीला देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केला, आपल्या सरकारने केला. एक कमळाचं मत 1100 कोटी रुपये या अमरावतीला मिळाले. बंधू भगिनींनो, माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राकरता 30 लाख घरं दिले आहेत. या 30 लाख मधले या अमरावती जिल्ह्याकरता 50,000 घरं माननीय देवेंद्रजींनी जिल्ह्याकरता दिले. अचलपूर करता, अंजनगाव सुर्जी करता, दर्यापूर करता, परतवाडा करता, त्या ठिकाणी धारणी करता, चिखलदरा करता 30-50,000 घरं आपल्याला मिळाले आहेत. मी प्रवीण तायडेला विनंती करतो, आमच्या माथने ताईला विनंती करतो, निवडून आल्याबरोबर पहिलं काम करायचं आहे. आपल्या अंजनगाव सुर्जीमध्ये जे अत्यंत गरीब लोक आहेत, ज्यांचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर नाही, 2 रूम 2.5 लाख रुपये प्रत्येक घराला द्यायचे आहे. 2.5 लाख रुपये प्रत्येक घराला वाटप करायचे आहे. तुम्ही मातनेताई यादी पाठवा. जेवढी यादी तुम्ही पाठवाल तेवढे संपूर्ण घरं आपलं सरकार देईल. आपलं सरकार 2.5 लाख रुपयाचं घर प्रत्येक व्यक्तीला देण्याचा निर्णय करेल. बंधू भगिनींनो, 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये मला जी जबाबदारी आहे, मी राजस्व मंत्री म्हणून आहे. महसूल खात्याची जबाबदारी माननीय देवेंद्रजींनी मला दिली आहे. महसूल म्हणजे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे. प्रवीण तायडेची फार कलाकार माणूस आहे, ज्यांनी अधिक माझी सही घेऊन टाकली. नवनीत राणाजी
खरं तर प्रवीणचं मला आभार मानायचे, अभिनंदन करायचं आहे. मला वाटलं हे नवीन जे आमदार आले प्रवीण तायडे, केवलराम, आपण तिकडे निवडून आल्यावर 3-4 वर्ष तरी गप्प बसाल, तिकडे विधानसभेत गप्प बसाल, तिकडे मंत्रालयाच्या बिल्डिंग तुम्हाला लवकर समजणार नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी थोडा आम्हाला आराम करू द्याल. पण हे असे आमदार सर्व निवडून आले अमरावतीतले आमचे, हे ना झोपत ना पालकमंत्र्याला झोपू देत आणि मंत्रालयाचे 7 मजले त्यातलं 48 योजना आपल्या भागात येतात. मला अभिमान आहे. मी पहिल्यांदा 2004ला आमदार झालो तेव्हा 3 वर्ष लागले मंत्रालयाची आणि विधानमंडळाची बिल्डिंग समजायला. पण हे बच्चू कडूच्या वर निघाले, हे बच्चू कडूच्या वर निघाले. पहिल्याच महिन्यामध्ये मंत्रालयाचे 7 मजले आणि विधिमंडळाची गोल इमारत हे समजून यांनी संपूर्ण मतदारसंघाचा आपला विकासाचा आराखडा तयार केला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने असे आमदार प्रवीण तायडे आपल्या मतदारसंघामध्ये आहे. केवलराम काळे सारखा उत्कृष्ट आमदार या ठिकाणी आहे. यावलकर सारखा सज्जन आमदार या ठिकाणी आहे आणि या सर्वांना सांभाळणारे अनिल बोंडेजी आपले दिल्लीमध्ये खासदार आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विकासाची आहे. 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने एक महत्वाचा निर्णय आम्ही करणार आहोत. जे महसूल मंत्री म्हणून मला अधिकार आहे, मी ठरवलं आहे, आपल्या सरकारने ठरवलं आहे, 15/10/2024 पत्रकार बंधू भगिनींनो, माझी विनंती आपल्याला आवर्जून लिहा आहे. 15/10/2024च्या पूर्वी जे घरं अचलपूर, अंजनगाव सुरजी, अमरावतीमध्ये जे घरं लेआउटमध्ये आहेत, ज्या लोकांनी प्लॉट घेतलेले आहेत, ज्यांनी घरं बांधलेली आहेत, आपलं सोनं नाणं गहाण ठेवून, प्रॉपर्टी गहाण ठेवून छोटंसं घर तयार केलेलं आहे. चिमणीला वाटतं माझं घर असलं पाहिजे तर मनुष्याला काय वाटू नये. बंधू भगिनींनो, आता आपण निर्णय केला नवनीतताई, 15/10/2024 पूर्वी जेवढे घरं झाले आहेत त्या सर्व घरांचे प्रॉपर्टी कार्ड आपलं महसूल खातं देणार आहे, आपलं खातं देणार आहे. माननीय प्रवीण तायडेजी, आपण निर्णय केला आहे. काल बघा सावनेरमध्ये घटना घडली. सावनेरमध्ये मला पालकमंत्री म्हणून अधिकार मिळाले. त्या ठिकाणी मी संपूर्ण मार्बलच्या टेक्नॉलॉजीचं सीसीटीव्ही सर्व्हिस लावलं. संपूर्ण शहराला सीसीटीव्ही, एकही घर असं नको ज्याच्या घरासमोर पोलिसांना त्या घरासमोरची घटना कॅच करता येऊ नये. आम्ही सावनेरमध्ये हा प्रयोग केला. परवा एक बहीण आमची एकटी आहे, 13 वर्षाचा मुलगा होता. तो मुलगा शाळेत गेला. परवाची घटना, शाळेतून तो परस्पर शाळेतून निघाला. तो रेल्वे स्टेशनवर गेला, सावनेरच्या दिल्लीच्या एक्सप्रेसमध्ये बसला, दिल्लीला उतरला. राजस्थान एक्सप्रेसमध्ये बसला, राजस्थानला उतरला. श्याम खाटूपर्यंत पोहोचला. आई ओक्सा 3 दिवसापासून रडते आहे. त्या रडणाऱ्या आईला माहित नाही माझा मुलगा कुठं गेला. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी पालकमंत्री म्हणून जो अधिकार वापरला होता, पूर्ण सावनेरला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करून प्रत्येक घर जोडलं गेलं, सर्वांना सर्व्हिलन्स करून या ठिकाणी कामठीला सावनेरला सुरक्षित केलं. त्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये दिसला तो कुठून निघाला, कुठं गेला, तो ट्रेनमध्ये किती वाजता बसला, ती ट्रेन दिल्लीला किती वाजता पोहोचली आणि काल तो पोरगा त्या माऊमाऊलीला वापस भेटला. खऱ्या अर्थाने हे त्या ठिकाणी महत्वाचं काम झालं. आपल्याला अचलपूरला हेच करायचं आहे. नवनीत यांनी म्हटलं गोष्ट खरी आहे. समाजाला सुरक्षित ठेवणे ही जबाबदारी सरकारची आहे. मी या ठिकाणी मान्यताला विनंती करेल, निवडून आल्याबरोबर मान्यताई पहिलं पत्र द्या की आमच्या अचलपूर, अंजनगाव, सुरजी जेवढे नगराध्यक्ष आहेत, या शहराचं घर न घर गृह खात्याच्या मार्बल कंपनीच्या माध्यमातून सीसीटीव्ही मध्ये आणायचं आहे. या शहराला सुरक्षित करायचं आहे. रात्री 2 वाजता जरी माझी बहीण एकटी गेली तरी कोणाची हिंमत वाकडी नजर करण्याची होणार नाही. या शहराला सुरक्षित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि याकरता लागणारा संपूर्ण पैसा मान्यता आम्ही अचलपूरला देऊ, अंजनगाव सुरजीला देऊ, परतवाड्याला देऊ. या शहराची गल्ली न गल्ली, चौक न चौक, घर न घर पोलिसांच्या रक्षणाखाली राहील. याकरता आम्ही जनतेची सुरक्षा करण्याचा निर्णय करतो आहे. आणि एवढंच नाही
तर तुमच्या जेवढ्या मालमत्ता आहे, तुमच्या घरावर मी विमान उडवणार आहे. तुमच्या घरावर विमान उडवणार आहे. ते मोठं विमान नाही, इंडिगोचं. एक आमचं महसूल खात्याचं विमान येणार आहे. ते विमान तुमच्या प्रत्येक घराला मोजमाप करणार आहे. तुमची प्रॉपर्टी मोजमाप करणार आहे. तुमच्या प्रॉपर्टीच्या प्रत्येकाचा लेखाजोखा आम्ही तयार करणार आहोत. इंग्रजाच्या काळानंतर पहिल्यांदा असा काळ आला आहे की जो लेखाजोखा करणार आहोत. महसूल खातं म्हणून माझी जबाबदारी आहे. पण एका घराला मातलेताई 4,000 रुपये खर्च येणार आहे. एका घराला 4,000 रुपये अचलपूरला खर्च येणार. प्रॉपर्टी कार्ड देण्याकरता, आखीव पत्रिका देण्याकरता, 7/12 देण्याकरता 4,000 खर्च येणार. पण मी ठरवलं आहे, अमरावतीचा पालकमंत्री म्हणून प्रवीण तायडेंनी मला मागणी केली आहे, नवनीत राणाजी तुम्ही मागणी केली आहे, मी अचलपूरकडनं आपलं सरकार 1ही रुपया घेणार नाही. मोफत 4,000 रुपये तुमचे सरकार भरेल. 1ही रुपया तुमच्याकडनं घेणार नाही. तुमचं प्रॉपर्टी कार्ड सरकार तयार करून देईल आणि खऱ्या अर्थाने पिढ्यानं पिढ्या आपली असलेली मालमत्ता सुरक्षित करण्याचं काम आपलं सरकार करेल. बंधू भगिनींनो, विकासाची गाडी 4 चाकाची आहे. पहिला चाक माननीय पंतप्रधान मोदीजीचा आहे, जे 55 योजनाचा आहे. दुसरं चाक माननीय देवेंद्र फडणवीसजीचं आहे, जे चाक 48 योजनाचा आहे. तिसरं चाक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेचं आहे, ते चाक 22 योजनाचं 745 कोटीचं चाक आहे. आणि चौथं चाक अचलपूरमध्ये या ठिकाणी चांदूर बाजारमध्ये प्रवीण तायडेचं आहे. ही 4 चाकाची विकासाची गाडी बाहेर उभी आहे. आता हे विकासाची गाडी तर तयार आहे, प्रवीण तयार आहे, चंद्रशेखर बावनकुळे तयार आहे, देवेंद्रजी तयार आहे, मोदीजी तयार आहे. आणि आता गडकरी साहेबांनी या गाडीमध्ये प्युअर पेट्रोल टाकलाय. 100च्या स्पीडनं चालवण्याकरता सर्व अमरावतीचे रस्ते गडकरी साहेबांनी मंजूर करून टाकले. आमचे गडकरी साहेब या ठिकाणी पूर्ण पेट्रोल आम्हाला दिला आहे. आता या गाडीचा ड्रायव्हर पाहिजे आहे. आमच्या मातनीताई या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे. आमच्या अंजनगाव सुरजीच्या त्या ठिकाणी आमच्या कांताबाई अहिर या ड्रायव्हर राहणार आहे विकासाच्या गाडीचं. आमच्या भारसाखळताई ड्रायव्हर राहणार आहे. मान्य गायगोलीची ड्रायव्हर राहणार आहे. त्यांची गाडी विकासाची त्यांच्या नगरपालिकेला उभी आहे. यांनी जिकडं स्टेरिंग फिरवलं तिकडं अचलपूर जाणार आहे, परतवाडा जाणार आहे. आता तुमची जबाबदारी आहे, मातने ताईला, अहिर ताईला, गायगोलीला, बारसाकडे ताईला त्या गाडीमध्ये बसून त्यांचं स्टेरिंग त्यांना देण्याची. द्याल का तुम्ही? त्याला जोरात सांगा, द्याल का? मी तुम्हाला वचन देतो, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार, आमचे सर्व आमदार खासदार, तुम्ही जो संकल्प केला विकासाचा तो आम्ही पूर्ण करू. आणि अचलपूर हे अमरावतीमधलं, विदर्भातलं सर्वात चांगलं शहर, परतवाडा चांगलं शहर, जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा अचलपूरला आणून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसजी, मी, नितीन गडकरीजी आम्ही घेतो आहे. आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने आपल्या सर्व उमेदवारांना निवडून आणा. जसं प्रवीण तायडेंना, यावलकरला, केवलराम काळेला, आमच्या या ठिकाणी अडसळला, आमच्या ठिकाणी वानखडेंना आपण प्रचंड बहुमताने विजयी केलं. आमच्या रवी राणांना विजयी केलं. आमच्या नवनीत राणा 19,000 फक्त पराभव झाला आहे. पुढच्या वेळी त्या तर 5 लाख मतांनी निवडून येणार आहे. त्याची काळजी आपण करू नका. मी एवढीच विनंती करतो, या व्यासपीठावर जेवढे नगरसेवक उभे आहेत त्या सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या ठिकाणी विकासाची संधी द्या. एवढीच विनंती आपल्याला करतो. सर्वांनी माझी विनंती मान्य केली का? मान्य देवेंद्रजीची विनंती मान्य केली का? मान्य नितीन गडकरीची विनंती मान्य केली का? मग दोन्ही हात वर करून सांगा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. 1 मिनिट सर. यानंतर प्रहारच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रवेश या ठिकाणी सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या हस्ते होणार आहेत. बाळासाहेबजी गोरले आणि बाबूरावजी राऊत हे दोन्हीही चांदूर बाजार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी यांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे. भारतीय जनता पार्टीत त्यांचं सर्व मान्यवरांच्या वतीनं स्वागत.
अचलपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जे निवडणूक प्रभारी म्हणून आपले विनोदजी वाघ आहेत बुलढाण्याचे, ते सुद्धा साहेबांचं स्वागत करतील. साहेब, गेल्या 6 ते 7 दिवसापासून विनोदजी वाघ इथं अविरत सेवा देत आहे आणि मोठा कारागीर माणूस आहे. आणि अतिशय सकाळी 7 वाजता उठते, उठवते बाकी. गाडी काढ रे.